नमस्कार. आज आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्य काळाबद्दल बोलणार आहोत. हा कसा वापरायचा आहे ते इंग्रजी आणि मराठीमध्ये आपण शिकणार आहोत. व्हॉट इज फ्युचर कंटिन्युअस टेन्स? फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? तर इंग्लिशमध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड टू डिस्क्राइब अन ॲक्शन दॅट विल बी इन प्रोग्रेस ॲट अ स्पेसिफिक टाइम इन द फ्युचर. म्हणजे काय? तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरून भविष्यात एखाद्या ठराविक वेळेला सुरू असलेली क्रिया सांगितली जाते. ॲक्शन विल बी कंटिन्युइंग इन द फ्युचर म्हणजे क्रिया भविष्यकाळात चालू असेल. वाय डू वी यूज द फ्युचर कंटिन्युअस टेन्स? फ्युचर कंटिन्युअस टेन्स आपण का वापरतो? वी यूज इट टू शो अन ॲक्शन हॅपनिंग ॲट अ पर्टिक्युलर टाइम इन द फ्युचर. म्हणजे काय? भविष्यात ठराविक वेळेला सुरू असलेली क्रिया दाखवण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरणार आहे. वी टॉक अबाउट प्लॅन्ड ऑर एक्सपेक्टेड ॲक्शन म्हणजे नियोजित और अपेक्षित कृती आपल्याला सांगायची असेल तर त्याच्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरतो. साऊंड पोलाइट व्हाईल आस्किंग अबाउट फ्युचर प्लॅन्स. नम्रपणे फ्युचर प्लॅन विचारण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरणार आहे. आता अफर्मेटिव्ह फॉर्म्युला म्हणजे सकारात्मकतेची वाक्यरचना काय आहे ते बघूया आपण. तर इंग्लिशमध्ये फॉर्म्युला काय आहे? तर सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब ING अँड ऑब्जेक्ट. तर हेल्पिंग वर्ब इज सेम फॉर ऑल सब्जेक्ट म्हणजे हेल्पिंग वर्ब सगळ्या सब्जेक्टसाठी सेम असणार आहे. एक्झाम्पल्स बघूया आपण. सिंग्युलर सब्जेक्ट्स अफर्मेटिव्ह आय, ही, शी, इट, यू. म्हणजे आय विल बी स्टडिंग मी अभ्यास करत असणार आहे. ही विल बी वर्किंग तो काम करत असणार आहे. शी विल बी कुकिंग ती स्वयंपाक करत असणार आहे. इट विल बी रेनिंग पाऊस पडत असणार आहे. यू विल बी लर्निंग इंग्लिश तू इंग्रजी शिकत असणार आहेस. प्लुरल वाक्य प्लुरल सब्जेक्ट्स आपण बघूया म्हणजे अनेक वचनी सब्जेक्ट्स आहेत ते बघूया आपण. अफर्मेटिव्ह त्याच्यामध्ये यू, वी, दे बघणार आहे. वी विल बी प्लेइंग म्हणजे आम्ही खेळत असणार आहोत. यू विल बी वॉचिंग TV तुम्ही TV पाहत असणार आहे. दे विल बी ट्रॅव्हलिंग ते प्रवास करत असणार आहेत. आता नकारार्थी वाक्य किंवा नेगेटिव्ह फॉर्म्युला बघूया आपण. सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस बी प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब इज सेम फॉर ऑल सब्जेक्ट्स म्हणजे सर्व सब्जेक्टसाठी हेल्पिंग वर्ब एक समान असणार आहे. तर नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य बघूया आपण. आय विल नॉट बी स्लीपिंग म्हणजे काय? मी झोपत नसणार आहे. ही विल नॉट बी टॉकिंग तो बोलत नसणार आहे. शी विल नॉट बी अटेंडिंग क्लास ती वर्गाला येत नसणार आहे. इट विल नॉट बी वर्किंग ते काम करत नसणार आहे. यू विल नॉट बी वेटिंग तू वाट पाहत नसणार आहेस. आता प्लुरल सब्जेक्ट्स नेगेटिव्हमध्ये बघूया. वी विल नॉट बी स्टडिंग आम्ही अभ्यास करत नसणार आहोत. यू विल नॉट बी वर्किंग लेट तुम्ही उशिरापर्यंत काम करत नसणार आहात. दे विल नॉट बी प्लेइंग ते खेळत नसणार आहेत. आता आपण इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक बघूया वाक्याची रचना. तर विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बी प्लस क्रियापद INGचा आपण प्लस ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट किंवा टाईम एक्सप्रेशन असणार आहे ते. तर इथे हेल्पिंग वर्ब जसं सांगितलं तसं सेम असणार आहे. तर विल आय बी वर्किंग मी काम करत असणार आहे का? विल ही बी कमिंग तो येत असणार आहे का? विल शी बी टीचिंग ती शिकवत असणार आहे का? विल इट बी रेनिंग पाऊस पडत असणार आहे का? विल यू बी अटेंडिंग द मीटिंग तू मीटिंगला येत असणार आहेस का? आता आपण प्लुरल सब्जेक्ट्स बघूया.
प्लुरल म्हणजे अनेकवचनी. विल वी बी ट्रॅव्हलिंग, आम्ही प्रवास करत असणार आहोत का? विल यू बी स्टडिंग, तुम्ही अभ्यास करत असणार आहात का? विल दे बी वेटिंग, ते वाट पाहत असणार आहेत का? आता WH क्वेश्चन्स वापरायचे तर काय करायचे? तर WH क्वेश्चन प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब प्लस ING प्लस जसं पुढचं वाक्य असेल तसं. फॉर एक्झाम्पल व्हॉट असेल तर व्हॉट विल यू बी डुईंग, तू काय करत असणार आहेस? वेन विल शी बी अरायविंग, ती कधी येत असणार आहे? वेअर विल दे बी स्टेईंग, ते कुठे राहत असणार आहेत? हू विल बी कॉलिंग यू, तुला कोण फोन करत असणार आहे? वाय विल ही बी वर्किंग लेट, तो उशिरा का काम करत असणार आहे? हाऊ मेनी पीपल विल बी अटेंडिंग, किती लोक येत असणार आहे? हाऊ लॉंग विल यू बी स्टडिंग, तू किती वेळ अभ्यास करत असणार आहे? हाऊ ऑफन विल शी बी ट्रॅव्हलिंग, ती किती वेळा प्रवास करत असणार आहे? तर या पद्धतीने आपण WH प्रश्न बघितलेले. आता कॉमन टाइम एक्सप्रेशन म्हणजे सामान्यपणे वापरले जाणारे वेळ दर्शवणारे शब्द किंवा वाक्य बघूया आपण. टुमॉरो ॲट दिस टाइम, उद्या या वेळेला. नेक्स्ट वीक और नेक्स्ट मंथ, पुढील आठवड्यात किंवा पुढील महिन्यात. ॲट 8 PM टुमॉरो, उद्या रात्री 8 वाजता. दिस टाइम टुमॉरो, उद्या याच वेळी. इन दी इव्हिनिंग, संध्याकाळी. असे आपण त्या वाक्यांना जोडू शकतो हे एक्सप्रेशन्स. द की पॉइंट्स टू रिमेंबर, ऑलवेज यूज विल बी. विल बी जेव्हा आपण नेहमी वापरायचे जेव्हा आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरतोय. वर्ब मस्ट बी इन ING फॉर्म, वर्ब कधी नेहमी ING फॉर्ममध्ये वापरायचे. सेम स्ट्रक्चर फॉर ऑल सब्जेक्ट प्रत्येक सब्जेक्टसाठी म्हणजे कर्त्यासाठी एकच स्ट्रक्चर वापरणार आहे, पण एकच रचना वापरणार आहे. ॲक्शन मस्ट बी इन प्रोग्रेस, कृती सुरू असलेली पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आपण. आता क्विक कंपॅरिझन करूया. आय विल स्टडी हे डिसिजन किंवा फॅक्टसाठी म्हणजे मी अभ्यास करेन, निर्णय किंवा तथ्य सांगण्यासाठी आपण वापरतोय. फ्युचर कंटिन्युअसमध्ये आय विल बी स्टडिंग म्हणजे ॲक्शन इन प्रोग्रेस, मी अभ्यास करत असेन, त्यावेळेस चालू असलेली क्रिया म्हणजे जेव्हा आपण ती क्रिया चालू असेल तेव्हा आपण हे फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरतोय. कॉमन मिस्टेक्स बघूया. आय विल स्टडिंग म्हणजे च्या ऐवजी आपल्याला काय वापरलं पाहिजे? आय विल बी. बी हे सपोर्टिव्ह वर्ब आलं पाहिजे. आय विल बी स्टडिंग. ही विल बी स्टडी. ही विल बी स्टडिंग ING फॉर्म पण पाहिजे आणि बी सपोर्टिव्ह वर्ब पण पाहिजे. आणि विल बी यू वर्किंग त्याचा व्यवस्थित सिक्वेन्स व्यवस्थित पाहिजे. विल यू बी वर्किंग. आता सारांश बघूया. फ्युचर कंटिन्युअस टेन्स टॉक्स अबाउट ॲक्शन दॅट विल बी हॅपनिंग ॲट अ स्पेसिफिक टाइम इन द फ्युचर म्हणजे एका ठराविक वेळेला भविष्यात एखादी कृती चालू असेल तर त्याला आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरू शकतो. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल. समजला असेल तर नक्की क्विज सोडवा आणि तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. बाय.